मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत। आज मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्तांच्या नावे शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका आयुक्त पदासाठी अश्विनी भिडे यांचं नाव सर्वाधिक चर्चेमध्ये आहे। मात्र अश्विनी भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल नसल्याची सूत्रांची माहिती आहे। महापालिका आयुक्तपदी आता अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते आणि याआधी प्रधान सचिव पदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत होती। मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता, विकास खरगे, मनीष वर्मा, व्ही राधा हे अधिकारी भिडे यांच्यापेक्षा ज्येष्ठ। त्यामुळे आता मुंबई महापालिका आयुक्त नेमकं कोण असेल यावर चर्चा रंगलेली सध्या बघायला मिळते। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। धनंजय, अनेक नावं खरं तर चर्चेमध्ये आहेत, कुणाचं नाव आघाडीवर दिसतंय? आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे उद्या निवृत्त होतात मंगळवारी, आणि त्यांच्या जागी आता नव्या आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होणार याची प्रशासनात उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर सध्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत अश्विनी भिडे यांचं नाव सध्या चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं, आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। मात्र एकीकडे अश्विनी भिडे यांच्या नावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते अनुकूल नसल्याचं समजतंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सध्या त्या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या आहेत अशी सुद्धा एक चर्चा आहे। त्यामुळे आयुक्त पदावर आता कोण बसतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर याआधी प्रधान सचिव पदावर अनेक अधिकाऱ्यांनी जे आहे ती त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्यामुळे सध्या जर पाहिलं तर अश्विनी भिडे यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते। आता त्यामुळे आता उद्या काय होणार हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र या सगळ्यावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आज जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोण बसणार आहे याचं नाव सुद्धा कदाचित जाहीर होऊ शकतं आणि उद्या भूषण गगराणी हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नेमकं कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच धनंजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।